नमस्कार, माझं नाव तृप्ती हेमंत शेवाळे। आज आपण आलो आहोत बाहुळी, जिल्हा जावळी, सातारा आणि महाबळेश्वरच्या जवळ आहे हे गाव। आणि आम्ही ह्या इकडच्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीसाठी जूनमध्ये खतं दिलेली आपली वेस्टेजची। तर आज आपण इथे आलोय तर त्यांच्या शेतकऱ्यांचाच आपण अनुभव ऐकून घेऊया। तर माझ्यासोबत आहेत सुनील जाधव सर। तर नमस्कार सर। नमस्कार सर, तुम्ही तुमचा अनुभव सांगा खतांचा। खतांचा आपण ह्या हंगामासाठी आपण वेस्टेज ॲग्रोची औषधं खतं आपण वापरली आणि त्याचा असा परिणाम दिसून आला की आपली ग्रोथ आहे ना ही चांगली आहे आणि मुळकूज मर ह्या गोष्टी नाहीत। आता हा प्लॉट आहे ना हा रोपवाटिक आहे आणि हा रोपवाटिक आपण इथं घेतोय ओपन सेडला आणि त्याच्यानंतर ह्याचं जे मरीचं प्रमाण आहे ना ते बिलकुल नगण्य आहे। कारण आपण बुरशीनाशक वगैरे हे वापरले तुमचे आणि फुटीचं सुद्धा मॉस वगैरे आपण वापरले, त्याच्यामुळं ना आता ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला मर वगैरे ह्या गोष्टी दिसत नाहीत। आपण जे इटलीवरून मजर मागवले ना तर त्याच्यामध्ये हा मर वगैरे हे झाडं गेलेली नाहीत। अगोदर दरवर्षी जो प्रॉब्लेम असायचा नाती पावसामुळे तो काही झालेला नाही। तरी तुम्ही बघता हा पाऊस किती आहे, पाणी किती आहे, इकडे तुंबलेलं दिसतंय आणि ह्या झाडाची ग्रोथ आहे ना ही चांगली आहे। आता इथे बघाल ना तर हे आपल्याला ना एका मदरनी ना 5 ते 7 ते 8 पिलवे काढलेले आहेत, म्हणजे त्याची साईड फूट ज्याला आपण म्हणतो ती एकाची 7 ते 8 झालेले आहेत। त्याच्यामुळे आपल्याला ना अतिरिक्त रनर मिळालेत ग्रोथ चांगली असल्यामुळं। एका पिलवेने जरी 2 ते 3 रनर टाकले ना तरी आपल्याला 15 ते 16 रनर कमीत कमी प्रामुख्याने मिळत आहेत। म्हणजे ह्याच्यामुळे वापर केला असता तर किती मिळाले असते। आणि ऍक्च्युली ह्याचा अगोदर वापर वगैरे करायचो ना तर मर हा ओपन सेडला हा एक प्रामुख्याने होताच विषय होता। म्हणजे झाडे मरायचीत आमची, जे इटलीवरून मदर यायचा ना तो मरायचा, म्हणजे काय मुळकूच व्हायची अति पावसामुळे। तो आपल्याला एक थांबलेला आहे प्रकार। ॲग्री हुमिक वगैरे आपण वापरलेलं आहे, तुमचा स्टिकर पण चांगला आहे। कुठल्याही औषधात घेतला तरी त्याच्यापासून आपल्याला ना पावसात ओपन शेडला असल्यामुळे पावसात औषध त्याच्यावर बसणं हा एक आमचा समस्या होती, म्हणजे पावसानं धुवून जायची। परंतु ते 82 वापरल्यामुळं ना स्टिकर ते कुठल्याही औषधात आपण किडीचा असू द्या बुरशीचा असू द्या त्याच्यावर स्प्रे कंपल्सरी हा बसला जातो आणि त्या बसल्यामुळे ना त्याचा रिझल्ट मिळतो। उद्या पावसामध्ये काय होते, एखाद्या प्लॉटवर कीड होते आणि कीड असून बी आपल्याला दिसते पण आपण औषध मारून ती लागत नाहीत, औषध यशस्वी होत नाहीत। स्टिकर मुळे हे काम सोपं झालं, ॲग्री 82 मुळे, आणि त्यामुळे त्याचा रिझल्ट आला। कीड नाही, बुरशी नाही या प्लॉटवर आणि काय नाही, एकही झाड दगावलेलं नाही। तुमच्या बाजूला वेस्टीचे ॲग्री प्रॉडक्ट न वापरलेला कुठला प्लॉट आहे का? तर आपल्या वेस्टीच्या एक शेजारी आपल्या प्लॉट आहे, तो वापरलेलं त्याने औषधं ह्याची वापरलेली नाही तो आपल्या ॲग्रीची। तर हा समोर एक प्लॉट आहे, तर आपण तो बघू शकता त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे तो। तुमच्या मते काय वाढ पण झालेली दिसत नाही त्याच्यामध्ये? वाढ पण झालेली दिसत नाही आणि रनरची संख्या पण कमी आहे तुलनेने। तर त्या प्लॉटची ना रनरची संख्या सुद्धा कमी आहे आणि त्याची वाढ ग्रोथ सगळ्याच गोष्टीतून ते कमी आहे। आपले झाड सुद्धा दगावलेलं नाही आणि आपल्याला तो बेनिफिट दिसून येतोय। तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? तर इतर शेतकऱ्यांना हेच सांगू शकतो की तुम्ही आपलं जे प्रोडक्ट आहे वेस्टेजचं ते वापरू शकता आणि पूर्णपणे सेंद्रिय, आपल्याला त्याच्यापासून हानी नाही, काही नाही, रासायनिक नसल्यामुळे रिझल्ट 100% आणि खर्चात सुद्धा आपली ना जवळजवळ 50 ते 60% बचत होते। व्हेरी गुड। त्याच्यामुळं माझा तर सल्ला आहे, हा आपला ओपन शेडला एवढा मला फरक गेल्या वर्षीच्या तुलनेनं चांगला वाटला आणि ग्रोथ पण चांगली आहे आणि यावेळेला बेनिफिट बऱ्यापैकी होऊ शकतो। आणि हे बघून बऱ्याच लोकांनी डिमांड केलेलं आहे। आता हे बघून सुद्धा आमच्या बाजूमधले प्लॉट वगैरे लोक बोलतात, तर त्यांनी सुद्धा आपल्याला डिमांड केलेलं आहे की हे औषधं आपल्याला उद्या फ्रुटिंगसाठी। आता हा आपला प्लॉट आहे, हा रोपवाटिका आहे, नर्सरी आहे आणि ह्याच्यानंतर आपण पुनर्लागवड ऑक्टोबरमध्ये करून फ्रुटिंगसाठी करणार आहे। मग त्यावेळेला सुद्धा त्याचं बेनिफिट आपल्याला समजेल आणि येतील, चांगल्यापैकी होईल। ओके, धन्यवाद।